या ठिकाणचा कार्यक्रम आढावा घेण्यात या देशात नरेंद्र आहे, राज्यात देवेंद्र आहे आणि या तालुक्यात 2 उंदर आहेत. मला आपल्याला सांगायचं की त्या 2 उंदरांचा बंदोबस्त करायला जितेंद्र आला. पक्ष कधी संपत नसतो, कारण काँग्रेस हा विचार आहे. कोणी जरी सोडून गेलं तर काँग्रेस कधी संपणार नाही. आणि जे कोणी म्हणत असेल काँग्रेस संपली तर त्याला आजची बैठक दाखवा. अनेक जोरात निवडणुकीत जास्तीत जास्त काँग्रेसचे सीट कसे येतील त्यावर आम्ही लक्ष घालणार आहे. व साहेबांना एवढंच सांगतो, ज्या लोकांनी माझ्या पाठीमागे एवढे खंबीरपणे थांबलेले रागळे इथले काँग्रेस कमिटी असतील त्यांचा विश्वासाला मी तडा कधी जाऊ देणार नाही. व सहकाऱ्यांना एवढंच सांगतो, जे पहिला काय झालं असेल ते मला माहीत नाही, पण इथून पुढं मी सगळ्यांना एकजुटीनं घेऊन कोणावर अन्याय होऊन देणार नाही. काँग्रेस पक्षाचे निरीक्षक डॉक्टर जितेंद्र दहाडे, धाराशिव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाणे आणि युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आश्लेष भैया मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरगा लोहारा तालुका काँग्रेस कमिटी आढावा बैठक दिनांक 10 एप्रिलला उमरगा शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर संपन्न झाली. काँग्रेस कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पक्ष निरीक्षक जितेंद्र दहाडे, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाणे, युवक जिल्हाध्यक्ष आश्लेष भैया मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विलास शाळू, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, विजय वाघमारे, ॲडव्होकेट दिलीप सगर, ॲडव्होकेट पोद्दार, मधुकर यादव, तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, सतीश जाधव, शिवा गायकवाड, बाबा म्हस्के, याकूब लदाफ, दादासाहेब गायकवाड, अश्लेष भैया, मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर, नितीन कोराळे, गणेश पवार, बाबासाहेब पाटील, तोडकरी, विशा, अशोक मम्माळे, जयवंत मोरे, गणेश पाटील, कृष्णा पाटील, सचिन बेंबळगे, अनिल साळुंके आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जिल्ह्याची व तालुकानिहाय काँग्रेस पक्षाची काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेण्यासाठी मी गेल्या 2 दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. धीरज भैयाने सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली. जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतल्यानंतर तालुकानिहाय बाबासाहेब आढावा आम्ही घेत आहोत. कारण आपण जे पोटतिडकीनं मार्गदर्शन केलं, निरीक्षक येतात, जिल्हा लेवलला येतात आणि तिथून परत जातात आणि काय आढावा देतात आता मी तुम्हाला सांगायची गरज नाही. परंतु काँग्रेस पक्ष जर पुढे गेला पाहिजे आणि कार्यकर्त्यांच्या भावना या जर नेत्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्हाला ग्रासरूटपर्यंत जावं लागेल. तोपर्यंत तुम्हाला त्या भावना कळणार नाही. त्यामुळे मी आज आपल्यामध्ये आज इथे आलोय. मी सर्वांचं मनोगत इथे ऐकलं. मला आपल्याला हे सांगायचं की आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी म्हणायचे, काँग्रेस पक्ष कधी संपत नसतो, कारण काँग्रेस हा विचार आहे. कोणी जरी सोडून गेलं तर काँग्रेस कधी संपणार नाही. आणि ह्या तालुक्याचे जे कोणी गेले आणि जे कोणी म्हणत असेल काँग्रेस संपली तर त्याला आजची बैठक दाखवा. ज्यांच्या भरोश्यावरती आज ते मोठे झाले ते सगळे इथं आहे. कोणी सोडून गेल्यानं पक्ष कधी संपत नसतो. आमचं जो सूत्रसंचालन करणारा सहकारी आहे त्याने एक गोष्ट बोलली, या देशात नरेंद्र आहे, राज्यात देवेंद्र आहे आणि या तालुक्यात 2 उंदर आहेत. मला आपल्याला सांगायचं की त्या 2 उंदरांचा बंदोबस्त करायला जितेंद्र आला. त्यामुळं काळजी करू नका. हा तालुका जो आहे हा मुळात काँग्रेसचा तालुका. वेळोवेळी धीरज भैयाचं आतापर्यंत मार्गदर्शन आपल्याला लागलेलं आहे व यापुढेही त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लागेल. मी साहेबांना फक्त एवढंच सांगतो, येणारे स्थानिक स्वराज्य निवडणूक असतील, आत्तापर्यंत आमचे 3 मीटिंग झालेले आहेत नगरपालिकेच्या. म्हणजे आम्ही असं ठरवलेले की प्रत्येक गल्लीत आम्ही बैठका घ्यायचा, असं 3दा मीटिंग झालेले आहेत. व जिल्हा परिषद पंचायत समिती गण आता यापुढं सर्कल प्रमुख नेमून
आम्ही त्यावरही काम करणार आहे व याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जास्तीत जास्त काँग्रेसचे सीट कसे येतील त्यावर आम्ही लक्ष घालणार आहे व साहेबांना एवढंच सांगतो, ज्या लोकांनी माझ्या पाठीमागे एवढे खंबीरपणे थांबलेले, राघोळे साहेब असतील, भोसले साहेब असतील व सगळे इथले काँग्रेस कमिटी असतील, त्यांचा विश्वासाला मी तडा कधी जाऊ देणार नाही व उमरगा लोहारा तालुक्यातील कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो, कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा माझ्या सहकाऱ्यांना एवढंच सांगतो, जे पहिलं काय झालं असेल ते मला माहीत नाही, पण इथून पुढं मी सगळ्यांना एकजुटीनं घेऊन कोणावर अन्याय होऊन देणार नाही एवढं मी शब्द देतो. या आढावा बैठकीत सूत्रसंचालन अमित रेड्डी यांनी केले, तर आभार संजय सरवदे यांनी व्यक्त केले. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.